एसटी कर्मचारी सिल्वर ओक हल्ला प्रकरणी आता सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे। या अग्रलेखातून सदावर्तेंवर त्याचबरोबर विरोधकांवर टीकास्त्र टाकण्यात आले। सदावर्तेंचा भस्मासूर विरोधी पक्षांमुळेच वाढल्याचं त्यामध्ये म्हणण्यात आलंय। सिल्वर ओक हल्ल्यामागे शहरी नक्षलवाद असल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। गुणरत्नाच्या कारवायाही शहरी नक्षलवादी चौकटीतल्याच असं देखील म्हणण्यात आलंय। महाराष्ट्र गुणांचा पूजक माथे फिरू गुणरत्नांचा नाही असं टीकास्त्र जे आहे ते सामनाच्या अग्रलेखातनं टाकण्यात आलंय। पुण्यात भाजपचे आमदार राम कदम आत्ता क्षणाला फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत। राम कदमजी, कसं बघता आपण या अग्रलेखाकडे? मुळामध्ये सामना वर्तमानपत्राला महाराष्ट्रात कोणी वर्तमानपत्र मानत असेल मला असं वाटत नाही। स्वतःच्या पक्षाची जाहिरात आणि स्वतःच्या सरकारची जाहिरात करण्यासाठी छापलेलं ते हँडबिल आहे की काय अशा स्वरूपाची ती अग्रलेख वाचल्याच्या नंतरची भूमिका समोर येते। मुळामध्ये एसटी कर्मचारी आत्महत्या का करतायत, त्यांचा प्रश्न सोडवण्याचे सरकार योग्य पावलं टाकतंय का, याच्यावर जर एक पत्रकार म्हणून त्यांनी प्रकाश टाकला असता तर ती आपल्याला योग्य पत्रकारिता जाणवली असती, त्याचं आपण कौतुक केलं असतं। पण असं न करता राजकीय अभिनिवेश कोणत्याही पत्रकारितेला असू शकत नाही, पण याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय अभिनिवेश दिसतो की पोलिसांना त्या ठिकाणी आंदोलन होणार सन्माननीय शरद पवारांच्या घरी याची माहिती कशी नसते, ती पत्रकारांना माहिती असते पण मुंबईच्या पोलिसांना माहिती असत नाही। म्हणजे आपण पोलिसांना कोणत्या कामात गुंतवलंय, यापूर्वी आपण वाझे आणि बाकी महिन्याची 100 कोटीची वसुलीही ऐकली होती, तर आता देखील अशाच वसुलीच्या कामात पोलिसांना तुम्ही गुंतवलंय का की ज्याच्यामुळे पोलिसांना आंदोलन माननीय शरद पवारांच्या घरी होणार आहे याची कल्पना नाही। म्हणजे त्या ठिकाणी टीव्ही चॅनलचे कॅमेरे पोचतात पण पोलिसांना कल्पना असत नाही। म्हणजे किती हास्यास्पद आहे पहा। तर या सगळ्या गोष्टीचं स्वतःचं जे हास्य झालंय त्या हास्याला कुठेतरी लपवण्यासाठी अशा प्रकारची ती पुस्ती जोडता आहेत। त्या आंदोलनाचं कधीही समर्थन केलं नाही, करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून सामनाला हे मान्य करावं लागेल की या 3 पक्षांनी मिळून एसटी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या त्या हत्या आहेत। तर त्यामुळे त्याच्यावर त्यांनी बोलायला हवं होतं। आज एसटी कर्मचारी का अस्वस्थ आहे, या अस्वस्थताचा खरा कोण जबाबदारी कोण घेणार या अस्वस्थतेची, तर त्याची स्वतःची जबाबदारी या सरकारला घ्यायचीच नाही। यांना फक्त याच्या त्याच्या अंगावर टाकायचंय आणि शेवटी कोणीच नाही मिळालं तर केंद्राकडे बोट दाखवायचंय। म्हणजे सरकार म्हणून तुम्ही 3 वर्ष जवळपास आता होत येतील, एक 4 महिन्यामध्ये, तुम्ही सरकार म्हणून जबाबदारी घ्यायला केव्हा शिकणार आहात, हा आमचा त्यांना सवाल आहे। राम कदमजी, असाही एक या अग्रलेखाचा सूर दिसून येतो की शहरी नक्षलवाद हा जो आहे हा सदावर्ते आणि भाजपकडनं वाढवला जातो किंवा पोचला जातोय। आता हा नक्षलवाद हा विषय हा फार सविस्तर आहे। कशा पद्धतीने पुण्यामध्ये ज्या सभा झाल्या त्या सभांना कशा पद्धतीने परवानगी दिली गेली, शर्गिल त्या ठिकाणी कसा आला, नंतरच्या वेगळ्या सभेत हिंदूंना सडक कसा म्हणाला, त्यानंतर शिवसेना कशी शांत होती, अशी मला अनेक उदाहरणं सांगता येतील। मुळामध्ये नक्षलवादाचं समर्थन असू शकत नाही, पण जी गोष्ट या 3 पक्षाच्या विरोधात जाते त्याला लगेच जोडायचं की याचा विरोधी पक्षाशी संबंध आहे। काय संबंध? एसटी कर्मचारी काय आम्हाला सांगून त्या ठिकाणी संप करतायत का? आमचे नेते त्या ठिकाणी गेले, आमचे नेत्यांनी त्यांना समर्थन दिलं, पक्षाने त्यांना समर्थन दिलं, एक माणुसकी म्हणून दिलं। हजारो कर्मचारी आहेत, लाखो लोकांचे संसार आहेत, त्यांना काय उघड्यावर सोडायचं? आणि मग ते लाखो लोक कोणी हौशेने जीव देत नाही हो। जीव द्यायला कोणाला काही हौस नाहीये। स्वतःची बायका पोरं कच्ची बच्ची सोडून जर एखादा माणूस विषाची बाटली जर तोंडामध्ये टाकून स्वतःचा जीवन संपवत असेल स्वतःचं, तर त्याच्यानंतर देखील सरकार अशा पद्धतीचं जर छोट्या पातळीचं राजकारण करणार आहे। आमचं सरकारला एकच म्हणणं आहे, एसटी कर्मचारी अजूनही अस्वस्थ का आहे याचं आत्मचिंतन करत तो प्रश्न त्यांचा कसा मार्गी लावता येईल याचा विचार करा। पोलिसांकडे ही माहिती का आली नाही? पोलीस वेगळ्या कुठल्या कामात गुंतलेत का? 1.5 वर्षापूर्वी ज्या 10 डिसिप्लिनकडून 40 कोटी रुपये घेतले गेले, हा वाझेंनी जो आरोप केला होता तेच डीसीपी आज मुंबईमध्ये काम करता आहेत।
मग ते डीसीपी दिलेले पैसे वसूल करण्याच्या पाठीमागे लागलेत का? आमचा पोलिसांवर विश्वास आहे. पण हे असे अनेक प्रश्न यातून निर्माण बरं. होतात की एक डीसीपी फरार आहे, दुसऱ्या डीसीपीला तुम्ही सस्पेंड केलं. आता हे तेच सगळे डीसीपी आहेत की ज्या डीसीपींची 10 जूनला ट्रान्सफर झाली, माननीय मुख्यमंत्री रुसले, ती ट्रान्सफर थांबवली गेली. बरं. शरद पवार माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले. 13 जूनला पुन्हा त्या डीसीपींची ट्रान्सफर झाली आणि त्याच डीसीपींच्या कामासाठी शिवसेनेच्या मंत्र्याला 20 कोटी रुपये दिले आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्याला 20 कोटी रुपये दिले, असं आम्ही नाही, वाजे म्हटलेत. आता याचा कधीतरी जाऊन हे सरकार आत्मचिंतन करणार आहे का? जर हे खरं असेल तर हे डीसीपी बाकी सगळं काम सोडून ही पोलीस यंत्रणा वेगळ्याच कामात गुंतली असा अर्थ लावायचा का आम्ही? बरं, आपला मुद्दा लक्षात आला राम कदमजी, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं उत्तर देण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी आरोप करू नये आणि सामनाच्या अग्रलेखाबद्दल आपण आपलं मत पण व्यक्त केलं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.